पुणे हिट अँड रन प्रकरणी रवींद्र धंगेकर चांगलेच आक्रमक झाले। ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणामध्ये अटक झालेला डॉक्टर अजय तावरे हा मंत्र्यांच्या जवळचा आहे आणि म्हणून त्यावर कारवाई झाली नाही असं धंगेकर म्हणाले। डॉक्टर अजय तावरेला कुणी फोन केला होता हे समोर येणं गरजेचं असल्याचं धंगेकर म्हणाले। डॉक्टर अजय तावरे यांना अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केला। आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज ससून रुग्णालयात जात रुग्णालय अधीक्षकांची देखील भेट घेतली आहे। आमची मागणी हीच होती की संजय ठाकूरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गुन्हेगार जोपासले जातात। ललित पाटील सारखी संस्कृती या ठिकाणीहून आईश आरामामध्ये अंमली पदार्थ विकले जातात। हे प्रचंड प्रमाणात गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे, तरी या प्रशासनाला या शासनाला जाग आली नाही। जे डॉक्टर अजय तावरे एका मंत्र्याच्या जवळच्या असल्यामुळे त्यांना वारंवार या ठिकाणी त्याच खुर्चीवर बसण्याला किंवा बदली होण्याला कुणी त्याच्यावर कारवाई नाही केली आणि करत असताना रात्री 2 वाजता अजय तावरे सारखा अधिकारी येतो आणि ब्लड रिपोर्ट चेंज करतो, म्हणजे किती भयानक गोष्ट आहे। कोण मंत्री आहे हे सरकार जाहीर करेल का? कोणाचे पत्र आले त्याला अधीक्षक करायसाठी? तावरेवर एवढं का प्रेम होतं? काय रक्ताचा नमुना बदलण्यामध्ये त्याला त्याची एकदम हातोटी होती? डॉक्टर ललित पाटील जो ड्रग माफिया होता त्याला वाचवण्यामध्ये त्याची एक्सपर्टी होती। या असे अनेक गुन्हे त्या ससून हॉस्पिटलमध्ये घडत असताना एका मंत्र्यांनी एका आमदारांनी पत्र द्यावं आणि त्याला अधीक्षक बनवण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रेशर सरकारवर दबाव आणावा, या पद्धतीची भूमिका सरकारने स्पष्ट केली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।